हॅलो एवरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आता वाजलेले आहे दुपारचे 3 आणि टायटल थंबनेल बघून समजलं असेल हा ब्लॉग कुठल्या टॉपिकवर होणार. तर हर वर्षीसारखं ह्याही वर्षी मी चाललेलो आहे माझ्या गावी, ह्यावी मम्मीच्या गावी चाललेलो आहे एका स्पेशल कामासाठी. आणि आज मी ट्रॅव्हल करणार आहे बाय ट्रेनचे सर्व डिटेल्स ते तुम्हाला स्टेशनवर जाऊन मी देईल. आणि ह्या सर्व गोष्टीचे लाईव्ह अपडेटसाठी माझ्या इंस्टाग्राम अकाउंटला नक्की फॉलो करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे आणि इकडे कुठे यूजर आय डी येत असेल. आणि चॅनलवर नवीन असेल तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. आणि आता जास्त बडबड नाही करत तर निघताना हा ब्लॉग कंटिन्यू करतो. आता मी निघालो आहे विक्रोळीवरनं आणि आता जस्ट मी आलेलो आहे विक्रोळी स्टेशनला. आता इकडनं मला जायचं आहे दादर स्टेशनला आणि एक स्पेशल ट्रेनने मी आज जाणार आहे. आणि आता तिकीट मी फायनली पोचलेलो आहे दादर स्टेशनला. आणि आज मी ट्रॅव्हल करणार आहे 20111 डाऊन CSMT मडगाव कोकण कन्या एक्सप्रेसने, जी CSMT1 चालते रात्रीच्या 11 वाजता आणि मडगावला दुसऱ्या दिवशी पोचवते 9:30 वाजता. पण माझी जर्नी होणार दादर ते विलावडे, तर दादरलाही 11:30ला पोचते आणि दुसऱ्या दिवशी विलावडेला 5:30 वाजता पोचते. तर आता आणि ह्या ट्रेनचा स्टॉपेज असा आहे, पहिला मुंबई CSMT1 सुटते, मग त्याच्यानंतर दादर, मग ठाणा, मग पनवेल, मग खेड, चिपळूण, संगमेश्वर आणि मग रत्नागिरी आणि मग नंतर आमचं फायनल डेस्टिनेशन विलावडे. तर ट्रेन येते तेव्हा हा ब्लॉग कंटिन्यू करतो. आता मी पोचलेलो आहे माझ्या कोचच्या इकडे आणि इकडे मम्मी पप्पा आणि इकडे बघू शकतात किती गर्दी आहे. कोकण कन्याला आहे सर्व गर्दी. बस मी दादरवरनं सुटलेली आहे ट्रेन आणि ट्रेनमध्ये गर्दी बघू शकतात. आता हिचा नेक्स्ट स्टॉप आहे ठाणे. तर आता ठाणे आले की तुम्हाला दाखवतो. आता फायनली पोचले ठाणे स्टेशनला. त्या साईडला ठाणे आहे. बघू शकतात किती गर्दी आहे जनरलला. आम्ही तर S6ला आहे. आता फायनली ठाण्यावरनं सुटलेली आहे आणि तुम्हाला आता जस्ट गर्दी दाखवतो. आणि मी एवढं जवळ नका बोलते कारण माझा आवाज बरोबर येणार नाही. तर पूर्ण रिझर्वेशन कोचचं पूर्ण जनरल क्लास बनवून टाकलेलं आहे बघू शकतात. तर मी माझ्या सीटवर येऊन बसलेलो आहे. मिडल होती आणि 2 आमचे लोअर आहे. तर आता उद्या सकाळी जिकडे उठतो तिकडे तुम्हाला भेटतो. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आणि आता वाजले सकाळचे 5:11 आणि आता आम्ही जस्ट एंटर केलं संगमेश्वर रोडला बघू शकतात. आणि ह्याच्यानंतर नेक्स्ट स्टॉप आहे रत्नागिरी आणि मग फायनल डेस्टिनेशन आमचं विलावडे. तर संगमेश्वर रोड.
ठीक है। आता फायनली ट्रेन पोहोचली आहे रत्नागिरीला आणि नेक्स्ट स्टॉप आहे विलावडे. तर आता इकडनं मामा चढतो माझा, तर बघू किती वेळ थांबते ट्रेन इकडे. आता फायनली मी पोचलो आहे विलावडे स्टेशनच्या बाहेर. बघू शकता पाठीमागे विलावडे स्टेशन. आता जरा घाई आहे, जरा ट्रॅक्स पकडतोय, तर घरी जाऊन बाकीची गोष्ट असेल ते बोलतो. चला बाय. फायनली मी पोचलो आहे माझ्या घरी आणि काल मी आलेलो माझ्या घरी आणि काल पूर्ण दिवस रेस्ट केला मी, कारण की खूप थकलो. तुम्ही बघितलं असेल ट्रेनमध्ये किती गर्दी होती, तर झोपायला पण भेटलं नव्हतं ट्रेनमध्ये. तर काल पुन्हा झोपूनच काढला दिवस. तर आज उद्या एक स्पेशल प्रोग्राम आहे, तर उद्या नेक्स्ट ब्लॉग त्याच्यावरच असेल, तर नक्की नेक्स्ट ब्लॉग बघा. आणि काल ब्लॉग एंड करायला विसरलो, तर आज मी हा ब्लॉग एंड करतो. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, चॅनल नवीन असेल सबस्क्राईब करा, आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर मी लवकरच नवीन ब्लॉगसोबत. थँक्यू सो मच वॉचिंग. बाय. के साथ आज की मजदूरी यहीं खत्म करते हैं। अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार। मुझे नहीं पता, मुझे 2 मिलियन लाइक्स चाहिए, कैसे ना कैसे करके मुझे चाहिए। इतना झिला मैं कभी नहीं होऊंगा अपनी पूरी जिंदगी में जितना इसमें झिलाऊं, मुझे चाहिए ही चाहिए। तो लाइक मारो, और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो। वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। अब मैं भी जा रहा हूं, मुझे पैसों के पीछे भागना है। बाय।